अचलने पाहिले की सावी हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत आहे आणि तिच्यासोबत एक ब्युटिफुल दिसणारी मुलगी बसली होती. दोघेही हसत होते, चित्रपट पाहत होते आणि पॉपकॉर्न खात होते. अचल त्या दोघांकडे बघतो आणि रागाने म्हणतो, कियारा. अचलचा आवाज ऐकून सावी आणि कियारा उभे राहिले आणि कियारा दाराकडे अचलकडे जाते आणि अचलला मिठी मारते. ही कियारा आहे. कियारा अचलची दोस्त आहे, तसेच त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनरसुद्धा आहेत. अचल हा नेहमीच रागावलेला असतो आणि कोणाशीही जास्त बोलत नाही. कियारा ही स्वभावाने खूप चांगली आहे. ती कोणाशी पटकन मैत्री करू शकते. अचल कियाराला स्वतःपासून वेगळे करतो आणि म्हणतो, तू इथे काय करत आहेस? कियारा काही उत्तर देण्यापूर्वी सावी तिथे आली आणि अचलला म्हणाली, माझ्या मैत्रिणीसोबत असं बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? सावीचे बोलणे ऐकून अचल कियाराकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, तुझी मैत्रीण का? मग तो सावीकडे जातो आणि म्हणतो, तुझे अपहरण झाले आहे हे विसरलीस का? सावी अचलला म्हणते, नाही विसरले, मला ते चांगलं आठवतंय, पण तू माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीवर असं ओरडू शकत नाहीस. काय माहिती नाही, पण सावीला कियाराची अशी बाजू घेणं अचलला आवडत नव्हतं. त्याचा राग वाढत होता. दोघांना एकमेकांशी विनाकारण भांडताना पाहून कियाराला आश्चर्य वाटले, कारण अचल कधीच कोणाशी जास्त बोलत नाही. सावी बोलतच होती. अचल तिला आपल्या कुशीत उचलतो. सावी त्याच्या खांद्यावर मारते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? मला आता खाली ठेव. पण अचल सावीचे एकही शब्द ऐकत नाही आणि सावीला तिच्या खोलीत घेऊन जातो आणि बाहेरून दार बंद करतो आणि म्हणतो, आता इथे पाहिजे तितकं बकवास करत राहा. दार वाजवत सावी म्हणते, तू मला असे लॉक करू शकत नाहीस. पण तोपर्यंत अचल खाली हॉलमध्ये आला होता. अचल खाली येऊन सोफ्यावर बसतो आणि कियाराला विचारतो, तू इथे का आलीस? कियारा अचलला एक फाईल देते आणि सांगते की तिला काही माहिती मिळालेली आहे. अचल ही फाईल बघतो आणि म्हणते, ठीक आहे. कियारा अचलकडे बघते आणि म्हणते, तू कधीच सांगितले नाहीस की तुझी एक गर्लफ्रेंड आहे आणि ती तुझ्यासोबत राहते. अचल आश्चर्याने कियाराकडे पाहतो आणि म्हणतो, ती माझी गर्लफ्रेंड नाही. कियारा अचलला म्हणते, ठीक आहे, मग सावी कोण आहे? अचल कियाराला म्हणतो, राघवने मला तिचे अपहरण करण्यासाठी सांगितले होते आणि त्याचा विश्वास जिंकण्यासाठी मला हे करावे लागले. एकदा आपले उद्दिष्ट पूर्ण झाले की आम्ही तिलाही मुक्त करू. कियारा आश्चर्यचकित होते आणि म्हणते, तू तिचे अपहरण केले आहेस का? पण हे आपलं घर असल्यासारखं ती वागत होती. अचल कियाराला म्हणतो, मलाही याचं आश्चर्य वाटतंय. कियारा म्हणते की सावी तुझ्यासाठी योग्य आहे. कियाराचे हे ऐकून अचल तिच्याकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, सर्व काही माहीत असूनही तू असे कसे बोलू शकतेस? कियारा अचलला म्हणते, अरे भावा, तू तिला गेली 8 वर्ष शोधत आहेस, तरीही तुला ती मुलगी सापडली नाही आणि आतापर्यंत तुला ती विसरली असेल. अचल कियाराला म्हणतो, तिने मला वचन दिले होते की ती मला विसरणार नाही. कियारा अचलला म्हणते, तू पण काय एका 6 वर्षाच्या मुलीच्या वचनाची वाट पाहतोय? आतापर्यंत तिचे लग्न झाले असेल. कियाराचे बोलणे ऐकून अचल रागावतो आणि म्हणतो, असे काहीही झालेले नाही आणि मी तिला नक्कीच शोधून काढेन. अचल कियाराला म्हणतो, आता तू जा आणि पुढच्या वेळी येथे येण्यापूर्वी मला कळव, कारण इथे कोणाला आपली खरी ओळख माहीत नाहीये. थोडा वेळ बोलून कियारा तिथून निघून गेली.
आणि अचल त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. मग त्याला सावीचा आवाज ऐकू येतो. ती दरवाजा वाजवत होती आणि ओरडत होती, तुझी हिंमत कशी झाली मला लॉक करण्याची? तुम्ही स्वतःला काय समजता? अचल जाऊन खोलीचा दरवाजा उघडतो, पण दरवाजाला टेकून उभी राहिल्यामुळे दार उघडताच सावी अचलवर पडते. अचल स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि दोघेही एकत्र जमिनीवर पडतात. सावी उठण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा अचलवर पडते. सावी पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न करते, पण तिचे केस कशावर तरी अडकल्याचे तिला आढळते. अचल सावीला धरून तिच्या पाठीशी उभा राहतो. सावीला दिसले की तिचे केस अचलच्या गळ्यात घातलेल्या साखळीत अडकले आहेत. सावी तिच्या केसाच्या साखळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे ती अचलच्या अगदी जवळ येते. सावीच्या इतक्या जवळ असल्याने अचलला खूप विचित्र आणि वेगळं वाटत होतं, म्हणून तो त्याची चेन काढतो आणि सावीला देतो, जेणेकरून सावी तिच्यातील केस काढू शकेल. सावी त्या साखळीतून तिचे केस काढते. सावीने साखळीकडे पाहिलं, त्यात लटकन सारखे हृदय होते. सावी उघडणारच होती तेव्हा अचलने तिच्या हातातून चेन हिसकावून घेतली आणि म्हणाला, माझ्या गोष्टीपासून दूर राहा आणि नेहमी लक्षात ठेव की तुझे अपहरण झाले आहे. तू इथे सुट्टीसाठी आली आहेस असे नाही. सावी काही बोलायच्या आधीच अचल त्याच्या खोलीत गेला आणि आतून दरवाजा बंद केला. सावीही रागाने बडबडत तिच्या खोलीत परत जाते.